नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली आताची मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचारी हिताचे अनेक मोठे निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत. चला सुरू करूया. दिनांक 23 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी अभ्यास समितीचे गठन. राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता अभ्यास समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीला तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यातील आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका या ऑनलाईन ड्युटी करत असताना मृत्यू झाल्यास त्यांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 16 पासून आरक्षणाचा लाभ लागू. राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 16 पासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. दिनांक 30 जानेवारी 16 पासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती करता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आली आहे. न्यायिक अधिकाऱ्यांसाठी सदनिका. बृहन्मुंबई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.